नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल गावाकडचं गावठी चिकन. चुलीच्या धुराचा सुगंध, घरच्या मसाल्याचा झणझणीत चव आणि असा रस्सा की 2 भाकऱ्या कमीच पडतील. आजची रेसिपी आहे अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीची. कुठलाही रेडीमेड मसाला नाही, कोणताही शॉर्टकट नाही, फक्त घरचा मसाला, योग्य पद्धत आणि भरपूर चव. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला ही गावाकडची अस्सल जेवण आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे जे चिकन आहे ते मी उकडून बॉईल करून हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला अर्धी जोडी मेथी आणि अर्धी जोडी पालक घ्यायची आहे. मेथी आणि पालक जी आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. दोन्ही एकत्र करूया आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही भाजी जी आहे ते धुवायची आहे. डायरेक्ट नळाखाली ही भाजी धुवू नका, जाळीवर टाकून. कारण याच्या खाली जे माती खूप मोठ्या प्रमाणात बसते. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 मुठी पुदिन्याची पानं टाकायची आहेत धुवून. तर आता आपण एक इथे मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 10 ते 12 काजू, 10 ते 12 हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकूया. आणि त्यानंतर आता आपण धुतलेली भाजी, मेथीची आणि पालक, पुदिना हे जे धुतलेलं आहे तो याच्यामध्ये आपण टाकूया. त्यानंतर 2 चमचे आंबट दही टाकायचं आहे. दहीमुळे याला कलर खूप सुंदर येतो, एकदम हिरवागार कलर येतो. वरून परत आपण याच्यामध्ये धुतलेली भाजी टाकायची, पालक, मेथी. थोडंसं पाणी टाकूया. आता हे जे आहे ते आपण थोडंसं फिरवून घेऊया. मी अर्धी भाजी इथं टाकलेली आहे. परत आता आपल्याला ही जी उरलेली भाजी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. एकदाच आपल्याला ही भाजी पूर्ण मिक्सरच्या जारमध्ये बसत नाही, त्यामुळे मी इथे 2 वेळेस करत आहे. तर चला, आता पाणी वगैरे अजिबात न टाकता आपण हे फिरवून घेऊया. तर हे पहा, वाव, पहा याचा कलर किती सुंदर हिरवागार असा आलेला आहे. दही टाकल्यामुळे याचा कलर खूप सुंदर येतो, त्यासाठी दही नक्की टाका. तर आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे, मीडियम आकाराचा कांदा, आणि 1 टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे. मी टोमॅटो एकच घेतलेला आहे. हा गावरान टोमॅटो आहे, त्यासाठी 1 घ्यायचा. कांदा आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उभा पण कांदा चिरून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे 1 टोमॅटो जो आहे तो अशाच प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोचा मागलचा पार्ट जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. टोमॅटोमुळे या ग्रेव्हीला खूप मस्त चव येते. तर चला लगेच फोडणी देऊया. गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर आपण एक कढाई ठेवूया. कढाईमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूया. तेलाचे प्रमाण कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. तेल आपल्याला छान कडकडीत गरम पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे खडे मसाले टाकायचे आहेत. 1 तमालपत्र, जिरा, 1 दालचिनी. त्यानंतर आपल्याला इथे मोठी इलायची टाकायची आहे आणि चक्रीफूल. हे सर्व जे मसाले आहेत ते छान आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे घेतलेला एक कांदा जो आहे, बारीक चिरलेला कांदा, याच्यामध्ये टाकूया. 2 मिनिटं कांदा परतून घेणार आहोत. त्यानंतर अद्रक लसूण म्हणजेच आलं लसूणची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. ती सुद्धा 2 मिनिटं आपण परतवणार आहोत. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर हळदी पावडर टाकायची आहे. लक्षात घ्या, आपण चिकन उकडताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ थोडंसं टाकलेलं आहे, त्यासाठी चवीपुरतंच मीठ इथे टाका. परत एकदा याला आपण छान तेल सुटेपर्यंत वाफून घेऊया. पहा, तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे जे ग्रीन पेस्ट केलेली आहे, पालक, मेथी वगैरे टाकून जी प्युरी केलेली आहे ती प्युरी आता आपण या तेलामध्ये टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे ही प्युरी. याचा कलर पहा किती सुंदर हिरवागार असा आलेला आहे. दहीमुळे
हा कलर जो आहे तो अजिबात चेंज होत नाही. जर तुम्ही ही जी प्युरी करून ठेवलात आणि 2 मिनटानंतर ती लगेच काळी पडते. ती काळी पडू नये म्हणून मी इथे दहीचा वापर केलेला आहे. ओके फ्रेंड्स. तर त्यानंतर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि आता तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. पहा, तेल सुटलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊया 2 मिनटासाठी. 2 मिनटं झालेले आहेत. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेलं चिकन आहे ते चिकन याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे, अगदी गावठी पद्धत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा, कारण ही रेसिपी जी आहे ते खूप सोप्या पद्धतीची आहे, जे आज मी तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे 1 टीस्पून गरम मसाला. हा गरम मसाला मी बाहेर म्हणजे एव्हरेस्टचा गरम मसाला टाकत आहे. जर तुमच्याकडे घरी बनवलेला गरम मसाला असेल तर ती इथे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला थोडीशी इथे कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथीमुळे या चिकनला जो एक जबरदस्त असा चव येते किंवा टेस्ट येते. त्यानंतर आता वरतून आपल्याला इथे तूप टाकायचं आहे 1 टेबलस्पून. तुपामुळे एवढी भारी चव लागते ना, अगदी गावाकडच्या स्टाईलची चव इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप जबरदस्त टेस्ट येते. पूर्ण चिकन शिजल्यानंतर आपल्याला इथे तूप टाकायचं आहे. तर पहा, हे चिकन इथे मस्त शिजलेलं आहे. आता तेल सुटेपर्यंत आपण हे मस्त असं शिजवून घेणार आहोत. ऑलरेडी आपलं जे चिकन आहे ते आपण आधी उकडून घेतलेलं आहे, त्यामुळे चिकन लवकर शिजणार आहे. अगदी 10 मिनटात तयार होणार आहे आपलं गावठी चिकन इथे बनून तयार झालेलं आहे. पहा किती कलर सुंदर दिसत आहे. मस्त गरमागरम चिकन हे तुम्ही गरमागरम भाकरीसोबत जर खाल्लात तर एवढा भारी लागतो ना खायला. तर फ्रेंड्स, तयार झालेलं आहे आपलं अस्सल झणझणीत गावठी चिकन. गरमागरम भाकरीची, मस्त ज्वारीची भाकरीसोबत जर हे चिकन खाल्लात, भात किंवा चपातीसोबत खाल्लात तर एक भाकर तुम्ही नक्की जास्त खाल, याची 100% मी गॅरंटी देते. खाताना प्रत्येक घासात तुम्हाला याचा गावाकडचा चवीची आठवण येणार आहे. ही रेसिपी आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या फ्रेंडला, तुमच्या फॅमिलीला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा अशाच साध्या सोप्या चविष्ट रेसिपीसोबत पाहण्यासाठी शिल्पास कुकरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत असते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.